नमस्कार. महामारीच्या निमित्ताने एक गोष्ट अगदी अधोरेखित झाली. मुख्य आजार काही वेळा घातक असूही शकतो, पण त्यापेक्षा भीती ही नेहमीच कोणत्याही परिस्थितीत जास्त घातक असते. विषादो रोगवर्धनानम असं एक सूत्र आहे. रोग वाढवणाऱ्या कारणांमध्ये विषाद म्हणजेच भीती, चिंता किंवा अँक्झायटी हे फार मोठं कारण आहे, जे मनाबरोबरच शरीरालाही दुबळं करतं. प्रतिकार करण्याची, आजारावर मात करण्याची, जगण्याची उमेदच घालवून टाकतं. अशा महामारीच्या काळात वैद्यक क्षेत्रात मुख्य आजारावर प्रयत्नांची शर्थ करून उपचार करणारी फळी कार्यरत असतेच, पण त्या तिथेही अगदीच ज्यांना तीव्र स्वरूपाची लक्षणं आहेत आणि खरोखरच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याशिवाय पर्यायच नाही, अशांना आद्यक्रमाने उपचार मिळू शकतील हे पाहणं आणि यासाठीच आपलं मनोबल टिकवून ठेवणं ही आपली प्रत्येकाचीच जबाबदारी असते. आत्ताही शरीरावर विषाणूंचा मोठा हल्ला झाला तरी त्याला धीराने तोंड देऊन त्यातून सही सलामत बाहेर पडणारी माणसं पाहण्यात ऐकण्यात आली, अजूनही येत आहेत. अगदी तसंच आजाराचा जोर फारसा नसतानाही केवळ पॉझिटिव्ह आलोय या विचाराने गळपटून गेलेली माणसंही बघायला मिळत आहेत. हे दुसरं चित्र फारच विदारक आहे. म्हणूनच आजार कोणताही असला त्यानुसार त्यावरील उपचार बदलले, बाह्य परिस्थिती बदलली तरी एक गोष्ट नेहमीच जाणवते, ती म्हणजे आपलं बल हिरावून घेणारी, आपल्याला कमकुवत करणारी भीती, जिच्यावर काम करणं ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येक सुजाण व्यक्तिमत्वाची आहे. सद्य परिस्थितीत आणि यापुढील काळातही अशी मानवतेच्या विरोधातील छुपी युद्ध आपल्याला मनोबलाच्या साहाय्यानेच लढावी लागणार आहेत. त्यामुळे मनोबल कायम राखणं, वाढवणं या गोष्टीला आद्यक्रम द्यायला हवा आहे. पथ्य संकल्पनेतील हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण सरळ मार्गाने जात असता वाटेत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, सन्मार्गावर टिकून राहण्यासाठी अशी जी गोष्ट आत्मसात करणं आवश्यक आहे, ती प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी पथ्यकर आहे. त्यातही एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवण्यासारखी, की पथ्यकर गोष्टी आत्मसात केल्या तर सहसा औषधांची गरज लागत नाही आणि पथ्य केलं नाही तर औषधाचा उपयोग होणंच कठीण. त्यामुळेच पथ्यसंकल्पना समजून घेणं नितांत आवश्यक आहे. या महामारीच्या निमित्ताने असो व अन्य कोणत्याही कारणाने वाटणारी असो, भीती ही नेहमीच अज्ञानमूलक अर्थात अज्ञानातून आलेली असते. अर्थात हे असं म्हणत असतानाच त्या तिथेच या भीतीतून बाहेर पडायचा मार्गही आपल्याला सापडतो. भीतीची पाळंमुळं ही मुख्यतः अज्ञानात किंबहुना ज्ञानापासून दूर राहण्यातच असतात. ज्ञान आणि अज्ञान ही जोडी प्रकाश आणि अंधार या जोडीसारखी आहे, ज्यामध्ये केवळ एकाचं नसणं हेच दुसऱ्याचं अस्तित्व आहे. म्हणजे अंधार म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हे तर प्रकाशाचं नसणं आहे. तसंच भीती किंवा अज्ञान म्हणजे ज्ञानाची उणीव आहे हे समजून घेऊन अज्ञान किंवा भीती घालवायच्या मागे लागण्यापेक्षा ज्ञान संपादन करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसजसं ज्ञान होत जाणार, बुद्धीचा विकास होत जाणार, तसतशी भीतीही आपसुकच कमी होत जाणार आहे. मनोबल वाढवायचं म्हणजे मनाचे गुण म्हणजे सात्विकता वाढेल हे पाहायचं, म्हणजे मनाचे दोष, रज आणि तम हे आपणच कमी होत जातील. यासाठी आहार विहार पथ्यापथ्य पाहायचंच आहे. पण याहून वेगळा या भीती किंवा अविचारीपणावरील अगदी मूलभूत उपचार आयुर्वेदात अगदी आग्रहपूर्वक मांडलेला आहे, ज्याचा उहापोह सर्वात आधी होणं आवश्यक वाटतं. ते सूत्र म्हणजे धी धैर्यात्मादि विज्ञानम मनोदोषौषधम परम. धी, धैर्य, आत्मा आणि आदी शब्दातून अभिप्रेत असलेल्या इंद्रिये आणि मन या मूलभूत संकल्पनांची माहिती करून दिली, त्यांचे आपल्या जीवनातील स्थान आणि उपयोगिता समजावून सांगून आपल्या स्वतःविषयी, स्वरूपाविषयी माहिती करून दिली, आपल्या बलस्थानांची, मनुष्य म्हणून आपल्याकडे असणाऱ्या विशेष क्षमतेची आणि त्याचबरोबरीने येणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून दिली, तर नक्कीच घाबरून गोंधळून किम कर्तव्य मूढता आलेलं एक व्यक्तिमत्व उठून भीती झटकून कामाला लागेल, क्रियाशील होऊन स्वरूपाच्या शोधयात्रेत उत्साहाने मार्गस्थ होईल, असा हा आश्वासक विचार. आता यातील एक संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न करूया. धी म्हणजे थोडक्यात बुद्धी, निश्चयात्मिका बुद्धी, म्हणजे मनाने कल्पिलेल्या गोष्टींबाबत सारासार विचार करून एखादी गोष्ट करायची किंवा नाही याबाबत जी निश्चय करते किंवा निर्णय घेते ती बुद्धी. अंतःकरण पंचक किंवा ज्याचा उल्लेख सूक्ष्म शरीर म्हणून केला जातो त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे बुद्धी.
अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या पाचांनी मिळून तयार होतं ते अंतःकरण पंचक किंवा सूक्ष्म शरीर. आपल्या स्थूल शरीराचा म्हणजेच आपल्या डोळ्यांनी दिसू शकणाऱ्या या शरीराचा विकास किंवा वाढ पूर्ण होत येते तसतशी सूक्ष्म शरीराच्या विकासाची प्रक्रिया आपल्या ठिकाणी वेग घ्यायला लागते. या काळात तर्क, विचार आणि बुद्धीचा अर्थात निर्णय क्षमतेचा विकास अपेक्षित असतो. जसं आपल्या दृश्य शरीराच्या विकासासाठी आहार, टॉनिक वगैरेची जरूर असते, तशी सूक्ष्म शरीराच्या विकासासाठी स्वाध्याय, सत्संग अर्थात संत वाङ्मयाचा अभ्यास, सद्ग्रंथांचं वाचन, त्यावर चिंतन, मनन आणि मुख्य म्हणजे कृतज्ञतापूर्ण सेवाभाव यांची जोड द्यावी लागते. सूक्ष्म शरीराचा यथायोग्य विकास झाल्यास स्थूल शरीराची ताकद, धैर्य कैक पटीने वाढते. आणि म्हणूनच आज या घडीला याच गोष्टींची, या आपल्या समर्थ विचारांची, परंपरागत ज्ञानाची आठवण करून देण्याची, तद्विषयक जाणीव जागवण्याची नितांत आवश्यकता आहे, किंबहुना आपलं परमकर्तव्य आहे असं अगदी मनोमन वाटतंय. म्हणूनच हे हितगुज. या बुद्धीचे पुन्हा धी, धृती आणि स्मृती असे 3 प्रकार किंवा 3 विभाग आहेत वगैरे गोष्टींनी या बुद्धिसंकल्पनेची ढोबळ ओळख करून देता येईल. पण त्यापेक्षाही या बुद्धीचं या मनुष्य देहासाठी सर्वात मोठं वैशिष्ट्य किंवा वरदान म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे ही बुद्धी केवळ आणि केवळ मनुष्य देहातच विवेकाचं रूप घेऊ शकते. विवेक अर्थात विवेचन करण्याची क्षमता. चांगलं काय, वाईट काय, एखादी गोष्ट सुखद वाटते, आपल्याला आवडते, पण ती हितकर असेलच असं नाही, त्यामुळे तिचा त्याग करणं श्रेयस्कर. अशा प्रकारे विचार किंवा विवेचन करण्याइतपत बुद्धीचा विकास केवळ आणि केवळ मनुष्य देहातच होऊ शकतो. हेच तर मनुष्य जन्माचं वैशिष्ट्य. संत वाङ्मयात येणारा नरदेह हा शब्द मनुष्य देह या अर्थानेच आलेला असतो आणि या सारासार विवेकबुद्धीच्या योगानेच नरदेहाची महती सर्वत्र सांगितलेली असते. दासबोधात तर नरदेहस्थवन नावाचा समास आहे. मनुष्य जन्म म्हणजे या भवजालातून सुटण्यासाठी मिळालेली संधी असून ती आपल्याकडून अशीच फुकट दवडली जाऊ नये यासाठी संत मंडळींचा अगदी आटापिटा चाललेला असतो. यावरून तरी खरं तर आपल्याला त्याचं महत्त्व पटायला हवं. अर्थात म्हणून केवळ शरीराला अति जपत राहावं असाही अर्थ होत नाही, पण प्रयत्नपूर्वक हे मौल्यवान शरीर टिकवून मात्र ठेवायला हवं आणि त्याच्या आधारेच आपण आपलं कल्याण करून घेणं अपेक्षित आहे. शरीरम आद्यम खलु धर्मसाधनम म्हणतात ते याच अर्थाने. तेव्हा प्रयत्नपूर्वक हे शरीर टिकवलं पाहिजे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे जाणीवपूर्वक त्याचा वापर करून स्वतःचं कल्याण करून घेणं, मोकळं होता येणं केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा जबाबदारीने वागूया, जाणीवपूर्वक थोडे तरी कष्ट घेऊया, जेणेकरून पुढचे कष्ट नक्कीच कमी होतील. नरदेहाचं महत्त्व जाणून घेताना अजून एक नेहमीच जाणवणारा आपला पाहण्यातला भौतिक गुणधर्म म्हणजे अग्नीची ज्योत ही सदैव ऊर्ध्वगामी असते. शरीरस्थ अग्नीचं स्थान नाभीच्या ठिकाणी, तर बुद्धीचं स्थान हे आज्ञाचक्राच्या ठिकाणी म्हणजेच 2 भुवयांच्या मध्ये असतं. आणि मनुष्य प्राणी 2 पायांवर नीटपणे उभा राहू शकतो किंवा पाठीच्या कण्याच्या साहाय्याने ताठपणे बसू शकतो. अशा शरीररचनेमुळेच या मनुष्य जन्मातच प्रत्येक जीव शरीरस्थ अग्नीच्या सहाय्याने प्राणशक्तीला प्रयत्नपूर्वक ऊर्ध्वगामी करून बुद्धीला प्रकाशित करू शकतो. आत्मविकास, आत्मोन्नती करून घेऊ शकतो. या वैशिष्ट्यामुळे किंवा सामर्थ्यामुळेच एक सुजाण माणूस म्हणून हे सर्व समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याची आपल्यावरची जबाबदारी फार वाढलेली आहे. तर अशी ही बुद्धी संकल्पना आणि तिचं आपल्या जीवनातील महत्त्व. यानंतरचा मुद्दा म्हणजे धैर्य. धैर्य म्हणजे धीर, पेशन्स किंवा सबुरी. खरं तर जगन्नियंत्याने या चराचर सृष्टीचं सर्व काही नियोजन इतकं आखीव रेखीव केलेलं आहे की अक्षरशः केवळ बघत राहावं, त्यात काहीच ढवळाढवळ करू नये, त्याचा फक्त आनंद घ्यावा, इतकं ते सुंदर आणि सुयोग्य आहे. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया देण्याची घाई केली नाही तर बऱ्याचशा वायफळ गोष्टी तिथल्या तिथेच विरून जातात. ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे. पण आपल्याला राहवतच नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि हे न राहवणं किंवा अधीरपणा जो आहे त्याच्या मागे आहे धैर्याची कमी. परिस्थितीला तोंड देण्याच्या संदर्भात सामान्यतः 2 गोष्टी दिसतात. एकतर समोर काहीही चाललं असलं तरी काही जणांना त्याचं काहीच देणं घेणं नसतं, ही झाली बधिरता.
आणि एखादी भयानक गोष्ट समोर आल्यावर सारासार विचार टाकून देऊन जी पळापळ केली जाते ती झाली अधीरता. या दोन्ही गोष्टी घातकच. म्हणूनच धैर्य म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊन ते धारण करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असायला हवं. याचं म्हणजेच धैर्याचं महत्त्व वाटतं केव्हा, तर विशेषतः जेव्हा अनपेक्षितपणे एखादं संकट येतं त्यावेळी त्या धक्क्यानं कोलमडून जायला होतं आणि सावरायला वेळ लागतो. एकदा सावरल्यावर मगच आपण थोडाफार विचारपूर्वक पुढचा मार्ग शोधू शकतो. त्यावेळी हा सावरण्यासाठी लागणारा कमी जास्त वेळ आपल्या ठिकाणी धैर्य किती आहे हे दर्शवतो. धैर्य ही गोष्ट शॉक ॲब्सॉर्बरसारखी आहे. ही यंत्रणा जेवढी सशक्त असेल तेवढी ती आपल्याला कोणताही धक्का पचवण्याची ताकद आणि संकटकाळी प्रसंगावधान देते. शिवाय कोणत्याही परिस्थितीत धीरानं वागता आल्यास त्या प्रसंगावर यशस्वीरित्या मात करणं तर शक्य होतंच, पण अनावश्यक गडबड करताना होणारा ऊर्जेचा अपव्ययही टाळता येणं शक्य होतं. असे सर्व जर या धैर्य किंवा पेशन्स राखण्याचे फायदे आहेत, तर मग आपण धैर्य का राखत नाही असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. हे असं का घडतं आपल्याकडून या प्रश्नाचा मागोवा घ्यायचा झाल्यास त्यासाठी पुढच्या संकल्पना म्हणजे मन आणि इंद्रिय या समजून घ्याव्या लागतील. धीराने वागायचं हे कळलेलं असलं तरीही आपल्याला शांत राहू न देणारी गोष्ट म्हणजे आपलं मन. हे कमालीचं चंचल असतं आणि त्याच्या ठिकाणी ताकद मात्र प्रचंड असते. मनोजवम मारुततुल्य वेगम म्हणून मारुतीरायाच्या गतीची कल्पना करताना नकळत मनाची वाऱ्याशी तुलना केली. मनाचा वेगच काय, मनाची ताकदही तशीच मारुतीरायासारखी विलक्षण असते. वाऱ्याच्या वेगानं आणि त्याच झपाट्यानं आपल्याला कृती करत राहायला भाग पाडणारं मन भल्या भल्याना अक्षरशः नाचवत असतं. असंख्य विचार उर्मी प्रतिक्षणी मनात उसळून येत असतात आणि व्यक्त होण्यासाठी आपल्याला कृती करायला भाग पाडत असतात. त्याचं आपल्याला येणारं प्रत्यंतर म्हणजे आपला प्रत्येक गोष्टीतला अधीरपणा किंवा उतावीळपणा. त्यातही यशस्वी झाल्यास मान सन्मान मिळाला की वाढत जाते ती खुमखुमी, अहंकार, जो आपल्याही नकळत आपल्याला स्वतःपासूनच दूर नेत असतो. आपल्याला प्रतिक्षण उचकवणाऱ्या या मनाला ओळखून त्याला दामटवायचं म्हटलं तर ते अधिकच उसळ्या मारायला लागतं. हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणूनच त्याचं हे स्वरूप लक्षात घेऊन संत मंडळींनी, त्यातही विशेषतः समर्थांनी, मनाचं म्हणजेच मनातील उर्मींचं दमन करण्यापेक्षा अंजारून गोंजारून त्याला कामाला लावायला, त्याला भक्तीच्या योगाने ज्ञानाशी जोडून घ्यायला सांगितले. आपल्या परिपूर्ण ताकदीने या मनाने ज्ञानाकडे झेप घेतली, त्याला तशी दिशा आपण प्रयत्नपूर्वक दिली तर अशक्य असं काहीच नाही हा त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच त्याला म्हणजे आपल्या मनाला समजावून सांगण्यासाठी मनोबोध किंवा मनाचे श्लोक या नावाने तब्बल 205 श्लोकांची रचना करून समर्थांनी आपल्यासाठी आत्मविकासाचा राजमार्ग तयार करून दिला आहे. इतकंच नव्हे तर अक्षरशः पायघड्या घातल्यात. आपण त्यावरून चालण्याचे, अनुभवून बघण्याचे कष्ट तरी घ्यायलाच हवेत. या मार्गक्रमणेला उपयुक्त किंवा हितावह असलेला एक एक विचार म्हणजे पथ्य आहे. या मार्गावर अर्थात सन्मार्गावर टिकून राहायचं असेल तर ते पथ्य पाळायलाच हवं हे आवर्जून सांगावंसं वाटतं. आता हे उड्या मारणारं मन कशाच्या जोरावर इतकं सारं करतं असा विचार करायला जाऊ तर त्या तिथे येते ती इंद्रिय संकल्पना. आपल्या शरीर मनाला बाह्य जगाशी जोडून देणारा हा सूक्ष्म दुवा. याबद्दल अर्थात इंद्रिय संकल्पनेबद्दल आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्येही माहिती घेतलीच आहे. आता थोडक्यात उजळणी करूया. आपल्या शरीर मनाला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयांचं ग्रहण करण्याच्या निमित्ताने बाह्य जगाशी जोडून देणारी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. या इंद्रियांमुळे आपण बाह्य जगाशी जोडले जातो आणि विषयांच्या सेवनासाठी आणि त्या योगे मिळणाऱ्या सुखाच्या आमिषाने इंद्रियांना आसक्त होतो. ही बाह्य जगाची ओढ इंद्रियच लावतात. मग आपल्याला आवडलेली गोष्ट पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी धडपड सुरू होते. ती गोष्ट मिळाली की सुख आणि नाही मिळाली, मनासारखं नाही झालं की दुःख. असे सुखदुःखाच्या चक्रात आपण केव्हा अडकतो हे आपल्याही लक्षात येत नाही. आपल्याला सुखाची चटक लावणारी ही इंद्रिय हळूहळू काम करेनाशी होतात तेव्हा मात्र आपल्याला अगदी हताश, हतबल व्हायला होतं. सुख देणारी प्रत्येक गोष्ट शेवटी दुःखात परिवर्तित होते हे अंतिम सत्य. हेच मायाजाल योग्य वेळीच लक्षात आलं तर ठीक आहे, नाहीतर ही इंद्रिय भल्या भल्याना पथभ्रष्ट करतात.
इंद्रिय लोलूप झालेल्या आपल्या बुद्धीला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पडतात. या इंद्रियांच्या मायाजालात अडकायचं नसेल तर ही अडकण्याची साखळी समजून घ्यावी लागेल. त्यातील कच्चा दुवा ओळखून त्यावर मेहनत घ्यावी लागेल, मजबूती आणावी लागेल. गीतेमध्ये वर्णन केलेली ही साखळी आणि इंद्रियांवर स्वामित्व मिळवण्याची युक्ती अशी आहे. इंद्रिये बोलिली थोर, मन त्याहून थोर ते. बुद्धी थोर मनाहूनी, थोर तिहूनी तो प्रभू. असा तो प्रभू जाणूनी, आवरी आपणा. संहारी कामहा वैरी, तू गाठूनी परोपरी. इंद्रिय कितीही दांडगट असली तरी मन त्याहून थोर आहे. मनोबल उत्तम असेल तर इंद्रियांची दांडगाई मोडून काढता येईल. मनाची द्विधा झाली, चलबिचल झाली तर पुढे त्याहीवरती अंकुश असतो बुद्धीचा, आणि बुद्धी प्रकाशित करणारा तो शरीरस्थ जीवात्मा, प्रभू परमेश्वर, परमात्म्याचा अंश. आत्मा ही अतिशय व्यापक आणि या सर्व चिंतनाला आधारभूत असणारी संकल्पना आपण स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोतच. तुर्तास इंद्रिय विचारच पुढे नेऊया. पहिल्या टप्प्यात निर्माण होणाऱ्या वासना, इच्छा, उर्मींना लगाम घातला, प्रतिसाद दिला नाही तर बऱ्याचदा पुढची साखळी तिथेच तोडली जाऊ शकते. फार मोठा नाही पण एक साधासाच प्रयोग करून बघायला काहीच हरकत नाही. काहीही बोलण्यापूर्वी किंवा बोलायला सुरुवात करण्यापूर्वी क्षणभर थांबून ही गोष्ट करायलाच हवी का, करणं गरजेचं आहे का, हा प्रश्न स्वतःलाच विचारावं. बऱ्याचदा उत्तर नाही असंच येतं आणि थोडा वेळ थांबलं तर ती बोलण्याची, कोणाला तरी काहीतरी सांगण्याची उर्मी आपोआपच कमी होते. अनुभव घेऊनच बघायला हवं. मग हळूहळू मोबाईलने आपल्यावर मिळवलेली पकड किती घट्ट आहे हे जाणवू लागेल. लहान मुलांसाठी जसा रेड डे, ब्ल्यू डे असतो ना, तसा आपणही नो मोबाईल डे पाळून बघायला काय हरकत आहे. एखादा दिवस कोणाशी बोलू शकलो नाही तर काय होतं, प्रयोग करून बघायला तर काहीच हरकत नाही. इच्छा किंवा वासनांची ही अगदीच बालरूपं पण नीट अभ्यासल्यास आपल्याला खूप काही शिकवून जातात. वासनांचा लय कसा होत जातो आणि लय झाल्यानंतरचं मोकळेपण, हे सर्व काही अगदी सहजपणे अनुभवता येतं. काम, इच्छा, वासना, हे हवं ते हवं हा हव्यास आपल्याभोवती सर्वच गोष्टींचे थर लावून त्याखाली आपणच आपलं आत्मरूप, ज्ञान, आपलं स्वत्व गाळून टाकतो. याचं वर्णन गीतेत आलंय ते म्हणजे धुराने झाकीला अग्नी, धुळीने आरसा जसा. वारेने वेष्टीला गर्भ, कामाने ज्ञान हे तसे. असं आपल्या ठिकाणच्या इच्छांना, विषय वासनांना समजून घेऊन त्यांना तिथल्या तिथेच आपण शांत करू तर त्या पलीकडील स्वरूपशोधाचा मार्ग नक्कीच मोकळा होत जाईल आणि हळूहळू आपल्या मूळ स्वरूपाची ओळख होत जाईल. म्हणजे थोडक्यात प्रत्येक दुःखाला कारण ठरते ती इंद्रिय लोलुपता किंवा इंद्रियांची दांडगाई. यासाठी गीतेतील हा श्लोक पाहायलाच हवा की करीत असता यत्न, ज्ञात्याच्याही मनासही नेती खेचून वेगाने, इंद्रिये दांडगी चिकी. प्रयत्नपूर्वक इंद्रिय संयम पाळू इच्छिणाऱ्या ज्ञानवंतालाही त्याच्या मनालाही इंद्रिय वेगाने खेचून नेतात, इतकी त्यांची दांडगाई आणि विलक्षण ताकद. महर्षी विश्वामित्रांची गोष्ट आपण ऐकलेली आहेच. सर्वसामान्य माणसाला असणारा त्यांच्या म्हणजेच इंद्रियांच्या तावडीत सापडण्याचा धोका लक्षात घेऊन आपले संत सद्गुरू वेळीच त्यांच्या शक्तीला योग्य दिशा द्यायला सुचवतात. म्हणजेच बहिर्मुख असणारी इंद्रिय जर अंतर्मुख झाली तर त्यांच्या ठिकाणी असणारी ताकद मनुष्याचं जीवन आमूलाग्र बदलवून टाकू शकते. बाह्य जगाकडे असणारी ओढ संपवून इंद्रियांनी स्वतःच्या मूळ रूपाच्या शोधात अंतर्मुख होणं म्हणजेच इंद्रियांचा उपरम होणं. इंद्रिय आणि मनाकडे असणारी विलक्षण ताकद प्रयत्नपूर्वक योग्य दिशेला वळवणं एवढंच आपल्याला पाहायचं असतं. ही मनःशक्ती स्वरूपाच्या शोधयात्रेत वापरली जाणं, वापराविषयी वाटणं म्हणजेच उपरती. अर्थात जीवनात एवढं महत्त्वपूर्ण, अगदी जादुई म्हणावं असं स्थित्यंतर होण्यासाठी तशीच महत्त्वपूर्ण गोष्ट घडून यावी लागते, ती म्हणजे सद्गुरू कृपा. सद्गुरू कृपा अर्थात सूक्ष्मातील वाटचालीत एखाद्या परमेश्वर स्वरूपसिद्ध व्यक्तीकडून होणारी पाठराखण. ही सद्गुरू कृपा प्राप्त होणं म्हणजे प्रत्येक गोष्टीत निस्संदिग्धता येणं, मनातला गोंधळ संपवून आपल्याच अंतर्मनाकडून स्वच्छ मार्गदर्शन मिळणं, पुढचा मार्ग स्पष्ट होत जाणं, आपण स्वयंप्रकाशी होणं, ही खरी आत्मनिर्भरता. त्यासाठी आपण मागे लागावं लागत नाही किंवा मागे लागून चालतही नाही, तर आपण सत्शिष्य होण्याचा प्रयत्न करायचा.
म्हणजेच श्रद्धा आणि संत वचनावर विश्वास ठेवून सन्मार्गावर चालत राहायचं. सद्गुरू स्वतःहून जीवनात प्रवेश करतात. गुरु पैसा भेटेची गा हा प्रत्यक्ष माऊलींचा शब्द आहे. अशी स्थूलातून सूक्ष्मात वाटचाल सुरू झाली की मनाची देहाकडे बाह्य जगाकडे असणारी ओढ कमी होऊन आत्मरूपाची ओढ वाटू लागते. म्हणजेच विवेकाच्या सहाय्याने सारासार विचार करून देहबुद्धी सोडून देऊन स्वतःच्या मूळ रूपाच्या आतल्या आनंदाच्या ओढीने मन मार्गस्थ होतं. त्यामुळे जसजशी आपल्या स्वतःच्या आनंद स्वरूपाची ओळख होत जाते तसतशी या शरीराच्या योगानेच येणारी शरीराच्या संसाराच्या क्षणभंगुरत्वाची अर्थात मृत्यूची भीती ही कुठल्या कुठे पळून जाते आणि मन अगदी मोकळं होऊन जातं. बाह्यता कितीही संकट आली तरी धीरोदात्तपणे आपली अंतस्थ वाटचाल चालू राहते. रज म्हणजेच घाई गडबड भौतिकतेचा हव्यास आणि तम म्हणजेच भीती अज्ञान आळस निष्क्रियता या गोष्टी मनाचे हे दोष नाहीसे होऊन मनाची सात्विकतेकडे वाटचाल चालू राहते. अशी स्वतःला आणि स्वतःबरोबरच इतरांनाही तारून नेऊ शकणारी मनमुक्त निर्भयता आपल्या ठिकाणी आणू शकेल असा हा आश्वासक विचार आयुर्वेदाने आपल्या भारतीय संस्कृतीने दिला आहे. तो आत्मसात करून येईल त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी लागणारी असीम आत्मशक्ती आपल्याला प्राप्त हो सदिच्छेसह या ठिकाणी विराम घेण्यापूर्वी आजचा स्वास्थ्य विचार. सध्याच्या कठीण काळात आपण प्रत्येकाने विज्ञानाच्या जोडीने परमार्थाची अध्यात्माची कास धरल्यास अधिक चांगल्या रीतीने आपण या अनिश्चिततेला तोंड देऊ शकतो. सातत्यानं अध्यात्म श्रवण करणं हा मनाची सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी एक हुकमी आणि सहज शक्य असा उपाय आहे. त्याचा अवश्य लाभ घ्यावा. सद्ग्रंथांचं वाचन निश्चितच मार्गदर्शक ठरतं. जसं गमुपंथ आनंत या राघवाचा असं मनोबोधाच्या पहिल्या श्लोकात म्हणताना हा सन्मार्ग म्हणजेच रामरायाचा पंथ आहे असं समर्थ आवर्जून सांगतात. आणि त्या ठिकाणी जाताना भक्तिमार्ग हा जवळचा सोपा आणि खात्रीशीर आहे हेही ठासून सांगतात. स्थूलातून सूक्ष्मात प्रवेश करताना अगदी तसंच स्थूलातून सुरू होऊन सूक्ष्मात घेऊन जाणारं साधन म्हणजेच नामस्मरण. या साध्या सोप्या सहज प्राप्त साधनाने सूक्ष्मातील प्रवास सोपा होतो. अंतःकरण शुद्ध होत जाते हा सद्गुरूंचाच सांगावा. आपण त्या मार्गाने जाऊन बघितलं तरी पाहिजे. भक्ती म्हणजे जोडून घेणं म्हणजेच एखाद्या गोष्टीशी कनेक्ट होणं झोकून देणं त्यामध्येच स्वतःचा लय घडवून आणणं म्हणजेच स्वतःला आपल्या अहंकाराला विलीन करणं त्या शक्तीपुढे विशेषत्वाने लीन होणं. ही लीनता म्हणजेच सेवाभाव कृतज्ञ सेवाभाव. कोणतंही समोर आलेलं काम याच भावनेनं करत जाऊ तर त्या कृतज्ञ सेवाभावाने अंतःकरण शुद्धी होत जाते आणि अशा विशुद्ध अंतःकरणात ज्ञानाचा उदय व्हायला वेळ लागत नाही आणि भीतीला तर थाराच मिळत नाही. सेवेच्या माध्यमातून त्या जगन्नियंत्याशी जोडून घेणारा आपल्यासमोर असलेला आदर्श भक्त म्हणजे मारुतीराया. मनाला उदासीनता नैराश्य देणाऱ्या शनी महाराजांची अवकृपा होऊ नये म्हणून मारुतीरायाची भक्ती करतात ती या दृष्टीनेच. व्यायामाने शरीरबळ प्राप्त करून ते सेवाकार्यात खर्च केल्यास थकलेल्या तापलेल्या शरीरात वास करणारं मन सहजच शांत होतं. शरीर तापवा व मनस्ताप होणार नाही. कृतज्ञ भावानं सेवाकार्यात शरीर कष्टवलं तर मानसिक कष्ट होणार नाहीत. महाविष्णू स्वरूप साक्षात ज्ञानाला रामरायाला शरण जा आणि आरामात राहा हा मारुतीरायाचा संदेश. मनोबलाचा किंवा मनाचा विचार करताना दुसरा एक जरा वेगळा दृष्टिकोन असा की मनाला सरळ प्रभावित करणारा ग्रह म्हणजे चंद्र. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मातृकारक आणि सूर्य हा आत्मकारक किंवा नात्यांच्या बाबतीत वडिलांचा कारक म्हटला जातो. म्हणूनच मनोबल वाढवण्याचा एक अगदी हातातला उपाय म्हणजे आईची सेवा करणं आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी सूर्योपासना सूर्यनमस्कार फलोपासना आणि वडिलांची सेवा. आई आणि वडील हे प्राप्त शरीर धारण केल्यानंतरची ही आपली अशी अगदी जवळची दोन नाती. स्वतःच्या शोधयात्रेत अगदी सुरुवातीच्या काळात आणि पुन्हा शेवटच्या टप्प्यावर या दोघांसाठी वेळ द्यायलाच हवा. ती आपली गरज आहे. आई वडिलांच्या मनोभावे केलेल्या सेवेच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःच्या आपल्या मूळ रूपाच्या जास्त जवळ जात असतो. त्यातून आपलं मनोबल आणि आत्मविश्वास दृढ होत असतो जो प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक क्षणी आपली साथ करत असतो.
मनोबल वाढवायचं म्हणजे चंद्रबळ वाढवायचं. संत सद्गुरूंचं म्हणणं किमान लक्षपूर्वक ऐकून घेऊन थोडं तरी अनुभवून बघितलं तर मनात अनुभवांची सद्भावनांची पौर्णिमा उजळत जाते आणि यातूनच भावनांक वाढत जातो, मनोबल वाढते. सातत्याने सद्ग्रंथ वाचन व अध्यात्मश्रवणामुळे मनात श्रद्धा आणि विश्वास वाढीस लागतात. जोडीला दिवसभर तळपणारा सूर्य आणि रात्री शीतलता देणारा चंद्र सहस्र हातांनी बल प्रदान करत असतात. आपण घेऊ किती शकतो एवढाच खरा प्रश्न आहे. सूर्यबलामुळे बुद्ध्यांक तर चंद्रबलामुळे भावनांक वाढीस लागतो. दोन्ही पक्षांची पुरेपूर उपलब्धता असलेल्या आपल्या या भारतभूमीत चंद्र व सूर्य दोघांचा समतोल साधणं तशी कठीण गोष्ट अजिबात नाही आहे. गरज आहे ती त्यांच्या वेळेनुसार आपली दिनचर्या ठेवण्याची, आपणच मिळतं जुळतं घेण्याची. लवकर निजे लवकर उठे तया धनसंपत्ती आरोग्य भेटे, हे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. खरंच या दोनच गोष्टी केल्या म्हणजे रात्री वेळेवर झोपी जाणं आणि सकाळी वेळेवर उठणं, तरीही खूप मोठं काम होणार आहे आरोग्य रक्षणाचं, भीती घालवून मनात विश्वास जागवण्याचं. थोडक्यात रात्री लवकर झोपून सकाळी वेळेवर उठण्याची, सद्ग्रंथ वाचन व त्यावर चिंतन मनन करण्याची सवय प्रयत्नपूर्वक अंगीकारली तरी त्यातून मनात उजळणारं भावनांचं चांदणं आपल्याला मनोबल आणि आत्मविश्वास पुरेपूर देणार आहे, जे भीतीचा नायनाट करून सदैव आपल्याला प्रगतीपथावर ठेवणार आहे. या आत्मविश्वासाच्या जोडीला कृतज्ञ सेवाभावाची जोड मिळून आपला जीवनपथ सतत प्रकाशमान राहो. हे महामारीचं संकट लवकरच टळू दे, पण या निमित्ताने सुरू झालेली ही स्वस्थ साधना अखंड चालू राहो या सदिच्छेवर या इथेच थांबते. धन्यवाद. शुभम भवतु.